ए अरे तुम्ही कुठं निघालाय? हा तिथं मोठ्या माणसांच्या तुमचं काय काम आहे रे? जावा तुम्ही शाळेत. आता सुट्टी दिवशी काय शाळेत जाऊन गेटला लावलेलं कुलपाकडे बघत बसू का? आवय दिवाळी दिवशी कुठं असते शाळा? काय आबा आले का? तुम्हाला सुट्ट्या लागल्या नव का? हा तरच रोज बोंबलत फिरताना दिसताय. हा अहो आबा आता सुट्ट्या तरी फिरू द्या की आम्हासनी अरे जावं की मग फिरा. इथं आमच्यावर याची काय गरज नाही. इथं मोठ्या माणसांनाच बसायची जागा नाही. हा मांडी बसतील की मोठ्या माणसांच्या. मी तुमच्या बसतो. काय गरज आहे अडचण करायला यायला तिथं? हा अहो काहीतरी करू लागेन. मी काय म्हणतोय ह्यात काय काय बिन कामाची बसवल्या ते उतरा खाली. हो आबा सांगायला बिनकामाचं म्हणतंय. त्यानं नाव नाही घेतलं, मग तुला कसं कळलं कुणाला बिनकामाचं म्हणतोय ते? हे म्हणजे असं झालं, मी म्हणलं देशातले नेते चोर आहेत. आली की 2-3 माझ्याकडं. का बाबा आम्हाला चोर म्हणतोय? तर तूच सांग कोण चोर आहे? सोपं आहे की ती विचारणारे. मग तुझं बी इथं तसंच झालंय. आबा ना हे जर असं असेल ना तर येत नाही. आणि लग्नाला पण ह्यांनाच न्या. चल रे शुभ्या. ए बाबा थांब 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 नको लगेच रुसूस. हा तुला नाही कोण इथं थांबा म्हणीत. ए पोरानो तुम्हाला याच असलं तर दाटी वाटीन बसायला लागेल काय, नाहीतर तुमचं तुम्ही आपलं इष्टीनं. हा हे बरं आहे की तुम्ही जावा बसून. आम्ही डोंगरातनं चालून पायाचा सल्ट काढून घेतो. अहो आत तर घ्या आमच्या आम्ही बघतो कसं बसायचं तसं. हे पत्त्यान शुभ्या व्हट आधी दादा म्हण. ह्याला सांग की ह्या फावड्याला शे बरोबर म्हणेल. आले फुकट खाऊ. ये बस की. हे बी करतो वाच चल. अरे इथं काय का फुकट खावा या. चल चल की तू बी गाबडी या. नाही, नाही. ए तो टांग बसणं जाऊ थोबड. वास मारते.